हॅलो गाईस, तर आपण चाललो आहो आता पिंगला देवीच्या दर्शनाले. तर हे आहे टेंभुरखेड पासून वरुडच्या मधामध्ये पडत आहे ना. आता आम्ही निघालो, आमच्या सोबत आहे मंगेदा, बघू शकता. तर आता तुम्हाला टूर करवणार आहे. तर विषय असा झालाय का आमची गाडी आहे 400 स्पीडनं. हे पाहूंगा रे बा तुम्ही सगळे ना, आमची 400च्या स्पीडनं गाडी आहे. तुम्ही बघू शकता इथं ह्या आम्ही रस्त्यानं आलो आहोत. हे पिंगळा देवीचा रस्ता आहे, सरळ जात आहोत. आमची 400 स्पीड. शाळेची मुलं सुद्धा जात आहे घुमायला. संत्र्यामध्ये पिकले संत्र चले पाहिजे असेल तर ते ना. इकडे बा आमचा कापूस, कला खतरनाक कापूस आहे इकडे. कापूस पिकते, संत्रा किंग बोलते शहर में. आपण आला आहोत पिंगळा देवीच्या दर्शनाले. हे बघू शकता पिंगळा देवीचं मंदिर. तर इथं पूजा विधी चालू आहे बहुतेक. हे ग्राउंड आहे आणि इकडे सरळ जाण्याचा मार्ग आहे वरुडचा. तर आपण एंटर होत आहोत आता. बघू शकता पिंगळा देवीच्या मंदिरात. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता पिंगळा देवीच्या दर्शनाले. तुम्ही बघू शकता इथं हे पिंगळा देवीचं मंदिर अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे. ऐतिहासिक मंदिर आहे ना. या साईडनं शनिदेवाचं मंदिर आहे. पिंगळा देवीच्या मंदिरात आपण आलो, पण गेट बंद असल्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेतलं. हे जे आहे शनिदेवाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. मी इथं आलो आहोत शनिदेवाच्या मंदिरामध्ये. अतिशय ऐतिहासिक देवीचं दर्शन झालेलं आहे आणि शनिदेवाचं पण दर्शन झालेलं आहे. तर आपण जात आहोत आता घराकडे. पण त्याच्या पहिले तुम्ही बघू शकता हे जे आहे आपले मंगळदा, हे आपली पूर्ण राहिले वाट घरी जाण्याची. पण आपण एवढं घुमलो, एवढा टाइम झाला की ते बोर नाही झाले. घेऊन पाहिजे इथं शांत वातावरण आहे. क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेट पण खेळता येते. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच.